शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण 2 वर्षापूर्वी दिलेल्या मशीन मालकाशी थोडंसं मशीन बद्दल हितगुज जाणून घेऊयात. नमस्कार मालक. नमस्कार. मशीन घेऊन किती दिवस? सर्वप्रथम तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विजय संभाजी माळी, मुक्काम पोस्ट सुकणे, तालुका कराड, जिल्हा सातारा माझं गाव आहे. तर मी युट्यूबला हे मशीन बघितलं होतं. म्हणजे युट्यूबला सुरुवातीला बघितलं ते फलटणच्या व्यक्तीचं मशीन बघितलं, फलटणच्या शेतकऱ्याचं. ओके. त्या ठिकाणी युट्यूबला बघितलं असताना मला जरा मशीन ते आवडलं म्हणजे आवडण्यापेक्षा त्या मशीनचं काम कसं आहे, कशा पद्धतीनं काम होतंय, किंवा ग्रेडिंग करताना धान्याची क्वालिटी आणि प्रतवारी वेगवेगळी होत्या, हे मला जरा फार आवडलं. पहिलं जुनं सुद्धा माझ्याकडे एक मशीन होतं, पण त्यापेक्षा त्याच्या 10 पटीनं हे मशीन उजवं आहे हे मला त्यावेळेला जाणवलं बरं का. आणि जाणवल्यानंतर मी काय केलं की प्रथमतः त्यांना त्या पलटणच्या शेतकऱ्याला फोन केल्यानंतर ते म्हणले, त्यांना विचारलं मी मशीन कसं चालतंय किंवा काय. त्याने मला सांगितलं मशीन बिंदास घ्या, काय अडचण नाही, मशीन चांगलं चालतंय. तरी मला डोक्याची शंका होतीच. म्हणलं मशीन स्वतः समोर जाऊन बघितलं पाहिजे असं युट्यूब वगैरे बघून, कारण बऱ्याचशाच कंपन्या ह्या मशीनच्या मार्केटमध्ये आहेत. त्या खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्यासाठी साहेब मी खरंच तुम्हाला सांगायचं म्हणजे एक तुमच्या गावापासून एक 15 किलोमीटर अलीकडच्या अंतरावर एका गावात मी रस्त्याकडेला एक मशीन बघितलं, हे आपल्या चक्रधर कंपनीचं. तर तिथं मी अक्षरशः जाऊन तिथं मशीन ते बघितल्यानंतर मला त्याचा ढाचा, त्याची बांधणी, मशीनचं वेल्डिंग आणि पूर्ण मशीनचं केलेलं काम, अँगल हे एवढ्या मजबूत प्रकारे होतं. आणि तंतोतंत फिटिंग जे म्हणतो आपण, ते मला तिथं निदर्शनास आलं. ओके. एवढंच मी बघितलं आणि त्याच्यानंतर विचार केला की काय नाही, आपण चक्रधरचं मशीन हे घ्यायचंच, असा माझा विषय झाला त्यावेळेला. आता हे मशीन घेतल्यापासून आपण कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं केलेली आहे त्याच्यात? आता तुम्हाला सांगायला गेलं तर सुरुवातीला मशीन घेतलं त्यावेळेस माझा भाताचा सीझन होता. भात शेती आमच्याकडे जरा मोठ्या प्रमाणात केली जाते, कारण आपण कोकण भागात मोडतो आम्ही इकडं. भातही केला जातो, गहू केला जातो, त्याचबरोबर शाळूचं पीक आमच्याकडे भरपूर प्रमाणात असतंय. सुरुवातीला मी तुमच्याकडनं मशीन आणल्यानंतर सुरुवातीला मी भाताचा सीझन केला. तर भाताचा सीझन केल्यानंतर मला एवढं निदर्शनात आलं की काम एक नंबर होतंय. आणि महत्वाचं, भाताची कुठल्याही प्रकारची नाकं मोडत नाहीत किंवा फुटत होत नाही आणि काम एक नंबर होतंय. आता नानाने सुद्धा, आम्ही दोघांनी मशीन आणल्यात, त्या एकाच दिवशी मशीन आणल्या. त्या नानाने सुद्धा काम केलं, मी सुद्धा काम केलं. आणि त्याचबरोबर कसं असतं, मशीन नवीन असतं, आपणही नवीन होतो शेतकरी, आणि ते चालवताना कुठं थोडंसं आपल्याला ऍडजस्टमेंट असते. थोडक्यात ते ऍडजस्टमेंट कळत नाही, त्यासाठी आम्ही फोन करतोच, पण मला तसं काही जाणवलं नाही, ऍडजस्टमेंट करावी लागली ना, त्यामुळे मी काय तुम्हाला कधी फोन केला नाही. मशीन ज्या पद्धतीत फिटिंग, मशीन ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग केलेलं ते परफेक्ट फिटिंग होतं. थोडंसं आम्हाला ब्लोअरची ऍडजस्टमेंट करावी लागली वाढवायसाठी, कमी जास्त करावं लागलं, तेवढं केलं. आणि चांगल्या प्रकारे साहेब काम होतंय मशीनचं, काहीच अडचण नाही. साधारण किती भात काढला असेल तुमच्या मागच्या सीझन मध्ये? तर आता तसं सांगायला गेलं तर मी काही लिहून ठेवलेलं नाही कुठे किती पोते झाले, पण मी 100% सांगू शकतो की पहिल्या सीझनलाच ज्या वेळेला मी मशीन आणलं आपल्या चक्रधरचं, तर पहिल्या सीझनलाच मी 1,78,000 रुपयाचा डिझेल सोडून त्या मशीनच्या मार्फत, मी चक्रधर कंपनीच्या मशीनच्या मार्फत मी शिल्लक ठेवलंय. म्हणजे साहेब माझं ही पहिल्या सीझनला मशीन मी नील केलंय, एवढं मशीन चांगलं चालतंय. एका सीझन मध्ये बऱ्यापैकी एका पिकावरतीच मशीन तुम्ही नील केलेलं आहे. ऍव्हरेज साधारण सरासरी आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने ते 18 ते 20च्या दरम्यान तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. पण कसं होतं, काही वेळेला थोडंसं भात ओलसर असतं किंवा भाताची प्रतवारी चांगली असल्यानंतर मशीन ही 20च नाही तर 25 ते 30 पोत्यापर्यंत सुद्धा जातंय. ते धान्याच्या क्वालिटीवर राहतं. कसं असतं, घाण जास्त असत्या, कुठं कमी असत्या, पण सरासरी एक अंदाजे तुम्ही सांगितलं त्या प्रमाणात एवढं एवढे निघतंय 100%, काय अडचण नाही. महत्वाचं या मशीन मधनं निघणाऱ्या मालाबद्दल शेतकरी समाधान आहे का? ज्या शेतकऱ्याचा तुम्ही माल 100% शेतकरी समाधानी काय आहे शेतकरी, कारण आम्ही तुमच्या मशीनचं उदो करण्यापेक्षा कसं असतं साहेब, खरं शेतकऱ्याचं जाणून घ्यायचं असतंय, कारण त्यानं ते पिकवलेलं असतंय, कष्ट केलेलं असतंय. त्याला सुद्धा अपेक्षा असते की आपली प्रतवारी धान्याची चांगली निघावी, धान्य न तुटता न फुटता ते वर्षभर टिकावं, ही अपेक्षा असते. ती काम आपल्या मशीन मधनं होतंय साहेब. परफेक्ट. हो, 100% काहीच अडचण नाही. आता यांच्याशी थोडीशी हितगुज साधूयात नानांची. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. प्रदीप पाटील.
प्रदीप पाटील सुपणे गाव. सुपणे दोन्ही पिकात तुम्हाला ऍव्हरेजचा काही प्रॉब्लेम किंवा असं काही हे वाटतंय का? ऍव्हरेजची काही अडचण नाही. व्यवस्थित? भाताला अगदी 16, 17, 18 पोती पडतेच. हा गावालाही तेवढं, गावाला जास्त पडते. हा गावाला 20-22 पर्यंत जाते. हा. जास्त जर कचरा म्हणजे पुष्पाचं प्रमाण हा. आलं तरच ते 12-13च्या रेंज मध्ये येते. पुष्पाचं प्रमाण मापात असेल हा. तर ते 20 पर्यंत जाते, 20-22-25 पर्यंत 20-22 क्विंटल पर्यंत. पण म्हणजे कसं होतंय, जास्त काय लोकांच्या पुढे जास्त अखंड पुढे असतात. अखंड कुठे येते ते. हा. हो. हेच मशीन नाही, कुठलंही दुनियातलं जगातलं कुठलंही जरी मशीन हा. आणलं तरी त्या मशीनला प्रॉब्लेम येतो. पण इतर मशीन पेक्षा इतर जरी machine पुष्प पेक्षा जास्त असली तरी ह्या Average चांगलं आहे. ॲव्हरेज 100% चांगलं आहे आणि काम उत्तम प्रकारे आणि चांगल्या प्रतीचं एक नंबर दर्जाचं काम होतंय साहेब. आता मार्केटमध्ये तुम्हाला अशा मशिनी बऱ्याचशा बघायला सापडतील. त्या मशीनचा किमतीबद्दल जर विचार केला तर बरेचसे शेतकरी म्हणतात की तुमचं मशीन थोडंसं महाग आहे, हे मशीन महाग आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? 100% साहेब, हे तुम्ही आता हे विषय जी बोलला हे योग्य आहे. कारण शेतकऱ्यांच्यापर्यंत काय असतं की मार्केटमध्ये स्वस्त काय मिळतंय हा. ह्याच्यावर फार माणसांचं लक्ष असतंय. पण माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की मी सुद्धा मार्केटमध्ये बाजारात भरपूर मशीन बघितल्या, म्हणजे अनेक प्रकारच्या मशीन आहेत त्या. मला काही कुठल्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही किंवा त्यांची बदनामी करायची नाही. पण 4 रुपये 2 रुपये महाग असणारी वस्तू त्याच प्रमाणात काम करते ही मला ह्या मशीनमधनं दिसून आलं. आणि मी व्हिजिट पण दिले बऱ्याच कंपनीच्या मशीनला. पण मला एवढं काही खास वाटलं नाही काम करण्याची पद्धत किंवा ते मगाशी तुम्हाला सांगितलं मी की बॉडी बांधणी म्हणा किंवा मटेरियल एक नंबर प्रतीचं वापरणं किंवा तंतोतंत फिटिंग आणि त्या मशीनचं होणारं काम हे मी बघितलं. मी आता या मशीनचं आतापर्यंत म्हणजे तुम्ही 2 वर्षात की या मशीनला मेंटेनन्स कुठला केला किंवा कंपनीची सर्व्हिस कशी आहे? आता खरं सांगायला गेलं तर तुम्हाला म्हणजे काय हरकत नाही. मेंटेनन्स काहीच नाही. काय आहे मेंटेनन्स काहीच म्हणजे नाही, कशाचा maintenance काहीच मेंटेनन्स आहे? त्याला काही इंजिन आहे का काय आहे का काय? हे मशीन इतकं मस्त प्रकारे बनवलंय, इतकं चांगलं बनवलंय की त्याला कुठलंही मला सरासरी वाटतंय की 10-15 वर्षी तरी त्याच्याकडे पाना लावायची गरज पडणार नाही असं मशीन आहे. आणि कुठलाही मला प्रॉब्लेम चालू फील्ड मध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही. किरकोळ 1-2-3 गोष्टी होत्या छोट्याशा आणि त्याच्यावर सुद्धा कंपनीनं परत मी तुम्हाला कॉल केला होता की थोडंसं मला ह्याच्यात जरा जाणवतंय किरकोळ प्रॉब्लेम मध्ये. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कंपनीने तुमच्या ते आमचं ऐकून परत त्याच्यावरती रिसर्च करून त्याच्यावरती परत डबल काम करून आता तुम्ही सांगितलं की मशीन मध्ये किती बदल केले आणि मी ते युट्यूबला सुद्धा बघितलंय. आणि तुम्ही थांबला नाही तिथंच, म्हणजे नवीन काय आपल्याला करता येतंय का की तुम्ही त्याच्यावरती काम करत गेला आणि ते खरंच चांगलं आहे साहेब. आणि कंपनीच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल? कंपनीच्या सर्व्हिस बद्दल सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही आमच्या समोर घरापर्यंत आलाय. हीच मोठी सर्व्हिस आहे, हीच मोठी सर्व्हिस. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आणि- कॉल कधीही करू दे तुम्ही, कधी एनी टाइम एनी टाइम कधीही उचलताय कॉल. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, कधी 4 वाजता, 5 वाजता सायंकाळी केला तरी कॉल उचलताय तुम्ही. आता आपल्या हे ज्या मशीनी आहेत ते तुम्ही कुठल्या म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रॅक्टरवरती चालवताय? आता सध्या तरी माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. माझ्याकडे कुबोटाचा सुरुवातीचा एक जुना ट्रॅक्टर आहे, 6-7 वर्ष झाले साहेब त्याला. 21 HP चा ट्रॅक्टर आहे तो माझा. तर मी त्यालाही चालवतोय आणि महिंद्राचा एक नवीन आता तुम्ही बघितलं ओजा माझ्याकडे 24 HP चा ट्रॅक्टर आहे. तर त्या दोन्ही ट्रॅक्टरवर मी हे मशीन चालवतोय. आणि मशीन चालवताना खरं सांगायला गेलं तर हे अगदी फायद्याचं मशीन आहे. डिझेल कन्झम्पशन इतकं कमी आहे की तुम्ही दुप्पट पद्धतीचं म्हणाय गेलं तर हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा मी म्हणतो 4 पट्टीनंही कमवून घेणारं मशीन आहे. मशीन आहे. 100%. पाटील साहेब तुमचा कुठला ट्रॅक्टर आहे? कुठला? सोनालिका. सोनालिका. हो. किती एचपीचा? 26 HP ट्रॅक्टर आहे. हे तुम्हालाही त्या ट्रॅक्टरवरती काही अडचण नाही? काय अडचण नाही, ॲव्हरेज वगैरे चांगलं पडते, फर्स्ट क्लासच ॲव्हरेज पडते. अशा प्रकारे आपण या सुपणे गावात 2 शेतकरी मशीन मालकांची आता हितगुज साधलेला आहे. बऱ्यापैकी ते या मशीन बद्दल 100% समाधानी आहेतच. हे आपलं 2 वर्षापूर्वी यांना दिलेलं मॉडेल आहे. आता आपण लेटेस्ट मध्ये 2026 जे आपण 15 ऑगस्टला एक मॉडेल लॉन्च केलेलं आहे. तर त्या मॉडेल बद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. मला सेफ्टीच्या बाबतीत जरा बोलायचं आहे मला. 1 मिनिट. तर आता ह्या काय झालं, आता आपली बरीचशी चर्चा झाली. तुम्ही आम्हाला भेट द्यायसाठी तिथं गावापर्यंत आलाय. मला सकाळी अचानक तुमचा फोन आला की असं आम्ही जर आमचा दौरा कोल्हापूरला आहे तर आम्ही शेतकऱ्यांना भेटायला प्रत्येक मशीन जिथं जिथं आपण दिलंय त्या शेतकऱ्यांना आम्ही भेटायला येणार आहे. मी आपलं तुम्हाला 1 सेकंद बी लावला नाही की बाबा मी बाहेर आहे किंवा काय.
100% मला आपुलकी असल्यामुळे मी महत्वाच्या कामाला बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो इथं का थांबलो तर तुम्ही ते सेफ्टीच्या बाबतीत मला ते थोडस सांगितलं की आम्ही ब्लोरला हा एक थोडासा प्रॉब्लेम येत होता लोकांना वाटत होतं की जरा थोडस अनसेफ्टी वाटतंय हा. त्याच्यावर सुद्धा तुम्ही परत काम केलं आणि त्या जाळ्या बनवल्या तुम्ही सेफ्टी हा. जाळ्या दोन्ही बाजूने द्याला आणि त्या जाळ्या बनवल्या असताना की तुम्ही त्याचाही कुठला आमच्याकडनं चार्जेस हा. वगैरे हे जी एवढी किंमत आहे ती सेफ्टी तुम्ही सेफ्टीसाठी वापरा हा. आणि ते आम्ही कंपनीने काढलंय आणि त्याचे एवढे चार्जेस आहे असं तुम्ही कुठलं न सांगता हा. आम्हाला त्या जाळ्या तुम्ही घरापर्यंत पोच केल्या ह्याचं एक मोठं हा. एक योगदान वाटतंय कंपनीचं आभारच मानले पाहिजे आणि महत्वाचं काय आहे की तुम्ही नुसती मशीनच नाही बघितलं हा तर तुम्ही शेतकऱ्यांच्या कसं असतं इथं बऱ्यापैकी 50% ते 60% महिला असतात तर त्यांचं पदर अडकणे किंवा एखादा रुमाल डोक्याला बांधलेला असला तो आतमध्ये हवेने खेचला जाणे या गोष्टी आहेत ह्याच्यावर सुद्धा कंपनीनं अगदी म्हणजे सेफ्टीचं इतकं मस्त काम केलंय लहान मुलं सुद्धा हा, अगदी 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 अशा पद्धतीने सिक्युअर केले कुठलाही अडचण नाही 100% सेफ्टी मध्ये 100% अगदी 100% त्याच्यात safety उतरत machine. हो 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 100% safety. सेफ्टीसाठी एक नंबर ठीक आहे धन्यवाद.